चला नेहमीप्रमाणे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कंटेंट सिस्टममध्ये सर्वांचं स्वागत आहे. पाहत असताना आपण काल नंबर सिस्टम पाहिली होती. नंबर सिस्टमच्या संख्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने करायचं होतं, त्या संख्यांचे स्वरूप तुम्हाला मांडलेले होते. कालचं स्वरूप तुम्हाला पाठ करा असं म्हटलं होतं. आज पाठ झाला असेल अशा अपेक्षा सगळ्यांकडून. तुम्ही पाठ करणार आहात, नसेल केलं तर आज करा, ही गोष्ट असेल. राईट. कालच्या सेशनमध्ये पाहत असताना 1-2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करून घेऊ. अवास्तव संख्या पाहिली होती. अवास्तव संख्येचे दोनच प्रकार असणार आहेत. दोनच टाईपच्या संख्यांना आपण अवास्तव संख्या म्हणणार. पहिली संख्या म्हणजे छेदामध्ये जर शून्य दिसला तर अवास्तव, किंवा वर्गात वजा चिन्ह दिसलं तर अवास्तव. ही गोष्ट आपण काल पाहिलो होतो. दुसरी गोष्ट पाहिली होती की जर आपल्याला वास्तव संख्या पाहिजे तर वास्तव संख्येमध्ये एवढंच पाहिलं होतं की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन संख्या आल्या असेल त्याला आपण वास्तव संख्या असं म्हणणार आहोत. राईट. नंतर परिमेय संख्या पाहिलं होतं. परिमेय संख्या म्हणजे काय? कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये कोण नकोय? शून्य नकोय. शून्य जर नाही आला तर तिला आपण शून्याऐवजी दुसरी कुठली संख्या आली तर तिला आपण परिमेय संख्या असं म्हणत असतो. राईट. आणि परिमेय संख्येचे आपण 3 प्रकार पाहिले होते. पहिलं म्हणजे साधी परिमेय संख्या, मग त्यामध्ये अंश आणि छेदावाल्या संख्या, दशांशवाल्या संख्या, ज्यांचं वर्गमूळ काढू शकतो अशा संख्या येतात असं मी तुम्हाला बोललो होतो. त्यानंतर साध्या परिमेय संख्येनंतर दुसरा परिमेय संख्येनंतर आपण दुसरा प्रकार पाहिला होता. कुठला प्रकार आहे तर दशांश परिमेय संख्या, यामध्ये पॉइंटवाल्या संख्या येतात. आणि परिमेय संख्येचा तिसरा प्रकार पाहिला होता कर्णस्थ परिमेय संख्या, ज्याच्यामध्ये जनसंख्येचं वर्गमूळ निघू शकतं अशा संख्यांना आपण कर्णस्थ परिमेय म्हणत असतो. असं इथपर्यंत पाहिलं होतं. त्यानंतर अपरिमेय संख्या पाहिलं होतं की ज्यांचं वर्गमूळ निघत नाही सहजासहजी, किंवा पाय ही संख्या ह्या कोणत्या होतात? अपरिमेय संख्या होतात असं पाहिलं होतं. त्यानंतर पाहिलं होतं की आपण पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्येची व्याख्या पाहत असताना पूर्णांक संख्येसाठी तुम्हाला एक गोष्ट बोललो. बघा आता याच्यावर बोलणं चालू करा. पूर्णांक संख्येसाठी तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो. सर्वच्या सर्व धन संख्या, सर्वच्या सर्व ऋण संख्या आणि सोबतच कोण? शून्य हा अंक, या सगळ्यांच्या मिळून कोणत्या संख्या तयार होतं असं म्हणलं तर आपण पूर्णांक संख्या एवढं पाहिलं होतं. कालपर्यंत एवढ्या गोष्टी पाहिल्या होत्या. सर्वात लहान पूर्णांक संख्या आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही असं सुद्धा आपण बोललो होतो. आणि ते 2 पॉइंट तुमच्याकडे लिहिलेले आहेत. इथपर्यंत आपण आलो होतो. आता इथून पुढचा एपिसोड आपला चालू होणार आहे. चालेल. इथून पुढच्या एपिसोड चालू करण्याच्या अगोदर बघा त्या पूर्णांकाच्या पुढची तुमची डायग्राम दाखवते. सगळी डायग्राम दाखवते. मला फक्त पूर्णांकाच्या पुढची दाखवते. राईट. डायग्राम मध्ये पाहत असताना तुम्ही असं केलं होतं की सर पूर्णांकाचे तुम्ही 2 प्रकार पाडले. इकडे लिहिलं होतं ऋण संख्या आणि इकडे लिहिलं होतं पूर्ण संख्या. राईट. आणि या पूर्ण संख्येचे सुद्धा तुम्ही 2 पार्ट पाडले. इकडे लिहिलं होतं 0 आणि इकडे लिहिलं होतं नैसर्गिक संख्या. आणि या नैसर्गिकचे सुद्धा 2 पार्ट पाडले होते. इकडे लिहिलं होतं सम आणि इकडे लिहिलं होतं विषम. पहिली डायग्राम आठवा जी क्लासिफिकेशन मध्ये काल दिलेले त्या क्लासिफिकेशन मधलं अर्ध क्लासिफिकेशन कुठलचं? पूर्णांकापासून खालचं. राईट. तर पूर्णांकाबद्दल तर आपण बोलत असताना तुम्हाला म्हणले पूर्णांक म्हणले की डोकं म्हणजे आपलं शून्य गृहीत धरायचं. हे डोकं म्हणजे शून्य. इकडे जायचं कुठपर्यंत जायचं माहित नाही. प्लस मध्ये जाणार. इकडे जायचं कुठपर्यंत जायचं माहित नाही. मायनस मध्ये जाणार. इथपर्यंत आपण काल बोललो होतो. राईट. आता इथून पुढच्या गोष्टी तुम्हाला चालू करायच्या की पूर्णांक मधला पहिला प्रकार जर ऋण संख्या आलं तर ऋण संख्या कशाला म्हणायचं? बघा इथं आहे सगळं दाखवते. ऋण संख्या काय म्हणतात राजांनो? निगेटिव्ह नंबर, नकारात्मक संख्या ज्याला शुद्ध भाषेत म्हणतो. सोप्या भाषेत ज्या संख्येचे चिन्ह कोणते असते? वजा चिन्ह असते. चिन्ह कोणते? वजाचे असते. त्या संख्यांना ऋण संख्या म्हणतात. ही गोष्ट तुम्हाला नाही बी सांगितली, नाही बी लिहिली तुम्हाला माहितीच होतं की ऋण संख्या म्हणजे कोणत्या संख्या? वजावाल्या संख्या. ऋण संख्या जशी जशी वाढत जाते हे महत्त्वाचं आहे. जशी जशी वाढत जाते तशी तशी जी किंमत काय होते? कमी होते. तशी तशीची किंमत कमी होते असं म्हणावं लागतं. सर्वात लहान ऋण संख्या कोणती असेल आणि सर्वात मोठी ऋण संख्या कोणती असेल तर सर्वात लहान ऋण संख्या ही अनंत पर्यंत असणार आहे. राईट. सर्वात लहान ऋण संख्या ही अनंत पर्यंत असणार आहे. आणि सर्वात मोठी ऋण संख्या कोणती तर त्याचे उत्तर भेटले पाहिजे -1. सर्वात मोठी म्हणजे ज्याही वजावाल्या संख्या आहेत ना, ज्याही वजावाल्या संख्या त्या वजावाल्या संख्यांची जर तुम्ही संख्यांचं जर कंपॅरिझन केलं आणि तुम्हाला म्हटलं सगळ्यात जास्त किंमत कोणाची? सगळ्यात जास्त तर वजा 1 ची किंमत आहे. ही सर्वात मोठी ऋण संख्या आहे तुमची. आणि सर्वात लहान ऋण संख्या कोणती म्हणले ती आपल्याला सांगता येत नाही की अनंत आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. ही झाली आमची सर्वात लहान ऋण संख्या. राईट. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. हे ऋण संख्येचे पॉइंट असणार छोटे छोटे. काय काय तर ऋण संख्यांना वजाचं चिन्ह असतं. दुसरा पॉइंट जशी जशी संख्या वाढत जाते तशी तशी किंमत कमी होत जाते ऋण संख्येमध्ये. सर्वात लहान ऋण संख्या सांगता येत नाही. अनंत मध्ये असणार आहे, मायनस मध्ये असणार आहे.
सर्वात मोठी ऋण संख्या कोणती तर -1. सर्वात मोठी ऋण संख्या कोणती -1 असं मला म्हणावं लागणार आहे. राईट, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल अशी अपेक्षा आहे. चालतंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे पूर्ण संख्या. कोणता प्रकार आहे पूर्ण संख्या. ते पूर्ण संख्येचं प्रिंटेड दाखवल्यापेक्षा मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो की पूर्ण संख्या कोणाला म्हणायचं, काय म्हणायचं, कशा पद्धतीने म्हणायचं तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. राईट, नंतरचा प्रकार कोणता पाहणार आहोत आपण पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. राईट, पूर्ण संख्येला आपण इंग्लिशमध्ये होल नंबर म्हणत असतो. होल नंबर. पूर्ण संख्येला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहोत आपण होल नंबर म्हणणार आहोत. राईट, जर पूर्ण संख्येला होल नंबर बनायचा असेल तर पूर्ण संख्येसाठी एक गोष्ट लक्षात असू द्या की पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते तर शून्यापासून होते आणि शून्यापासून सगळ्या प्लस वाल्या संख्या ना आपण पूर्ण संख्या म्हणत असतो. या प्लस वाल्या संख्या कुठपर्यंत जात असतात अनंतमध्ये. राईट, म्हणजे पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होणार आहे आणि सर्वच्या सर्व प्लस वाल्या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणत असतो. सर्वच्या सर्व कोणत्या प्लस वाल्या. याचा अर्थ काय निघतोय तर पूर्ण संख्येमध्ये वजा संख्या येत नाही. कोणत्या संख्या येत नाहीत वजा. वजा म्हणजे कोणत्या ऋण संख्या येत नाहीत. राईट, ऋण संख्या येत नाहीत. ऋण संख्या येत नाहीत. राईट, मग अजून काय प्रश्न येणार याच्यावर तर सर्वात लहान पूर्ण संख्या. सर्वात लहान पूर्ण संख्या. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती याचा आन्सर मी टाकणार आता. टाका आपण कमेंट. सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती. पूर्ण म्हणजे पूर्ण. दोन गोष्टी असणार आहेत, एक पूर्ण आणि पूर्णांक. दोन्हीला फरक समजून सांगतो तोपर्यंत तुमची कमेंट टाका तुम्ही. पूर्णांक आणि पूर्ण दोन्हीमधला फरक मी सांगतो. पहिल्यांदा तुम्ही याचा कमेंट टाका. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती याची कमेंट टाकायची तुम्ही. यस, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती असेल कारण शून्य येणार आहे. शून्यापेक्षा सर्वात लहान कोणी का नाही कारण शून्यापासूनच पूर्ण संख्येची सुरुवात होते आणि सर्वात मोठी कोणती अनंत सांगता येत नाही. अनंतपर्यंत असणार आहे. राईट, अनंत आपण म्हणणार आहोत. लिमिट नाही दिलेला आहे ना. लहान शून्य मोठी सांगता येत नाही. राईट, अनंत आहे लिमिटमध्ये. लिमिट नाही दिलेला सांगता येत नाही. सर्वात लहान एक नाही येणार. सर्वात लहान एक येणार नाही. सर्वात लहान कोण आली पाहिजे शून्यच आली पाहिजे. शून्यच आली पाहिजे. शून्यच यायला लागेल. राईट, तर सर्वात लहान एक येत नाही ही लक्षात ठेवा. बघा ना, सर्वात लहान शून्यापासून जर सुरुवात होत असेल तर शून्यच सर्वात लहान आणि शेवट जर अनंत होते माहित नाही तर सांगता येणार नाही. लिमिट नाही दिलेला अनंतपर्यंत आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. राईट, यस यस बोलायचं फटाफट. ते पूर्ण संख्येचे पॉइंट लक्षात असू द्या. आता मी थोडंसं बोलतोय, मी नाही दिसलं तरी चालेल. मी जी कन्सेप्ट सांगतो ती लक्षात असू द्या. पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या दोन शब्दांमध्ये थोडासा फरक आहे. या दोघांना जर मी पाहिलं ना तर असं वाटतं की या दोन्हीचा अर्थ सारखाच आहे पण दोन्हीचा अर्थ सारखा नाही राजन. मग या पूर्णांकाचा अर्थ काय आहे. त्या पूर्णांक संख्येमध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात. पूर्णांक संख्येमध्ये धन संख्या येतात, प्लस कोणत्या संख्या येतात ऋण संख्या येतात, प्लस कोण येतोय शून्य. राईट, आणि या पूर्ण संख्येमध्ये कोण येते या पूर्ण संख्येमध्ये धन संख्या येतात आणि प्लस कोण येतोय शून्य हा अंक येतोय. दोन्हीतला फरक कळाला का बोला एकदा. धन आणि शून्य या दोघांपासून मिळून पूर्ण होतात. या दोघांमध्ये जर ऋण संख्या आल्या तर त्याला पूर्णांक संख्या म्हणत असतात. हा एवढा फरक पूर्णांक आणि पूर्ण या दोन संख्येमध्ये आहे आणि हा फरक आपल्याला लक्षातच असला पाहिजे. यायला पाहिजे लक्षात. राईट, डन झालं बोलायचं फास्ट. पूर्ण संख्या हा पॉइंट तुमचा 100% डन झालाय का असं कमेंट टाकायची. पूर्ण संख्या हा पॉइंट तुमचा डन झालाय का. Yes, done. शून्याला किंमत नसते. शून्याला स्वतःची ओळख नसते. पण संख्या म्हणून ज्यावेळेस विचारले जाईल की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती तर त्याला शून्यच लिहायचे बरं का. काय लिहायचं शून्य. ती स्वतः एखाद्या संख्येच्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. म्हणजे संख्या म्हणून ठेवू शकत नाही पण दुसऱ्या संख्येवर ठेवू शकतो. राईट, त्यामुळे सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती म्हणलं तर त्याला आपण शून्यच घ्यायचे. शून्यच घ्यायचे. चालेल.
एवढं जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर पूर्ण संख्येची जी आपली प्रिंटेड वर्ड आहे ते बघा काय शून्यापासून अनंतपर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. कुठून शून्यापासून अनंतपर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांना पूर्ण संख्या असं म्हणतात. आपण शिकलोय हा पॉइंट राईट. त्याच्यात काय म्हणतात बघा पूर्ण संख्यामध्ये ऋण संख्या येत नाहीत. पूर्ण संख्या इथे एक शब्द ऍड करा. पूर्ण संख्यामध्ये ऋण संख्या येत नाहीत. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. म्हणजे कोण अनंत राजांनो, म्हणजे कोण अनंत. ही गोष्ट सर्वांना जमायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. पूर्ण संख्येमध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरं काही शिकण्यासारखं नाहीये राईट. आणि पूर्णांक आणि पूर्णमधला मला फरक सगळ्यांना लक्षात आला पाहिजे. पूर्णांकमध्ये कोणत्या संख्या एक्स्ट्रा आहेत, ऋण संख्या एक्स्ट्रा आहे. पूर्णमध्ये ऋण संख्येचा काही संबंध नाही, त्या येतच नसतात राईट. आपल्याला थोडंसं डायग्राम कडे तुम्हाला डायग्राम दाखवली होती. ही पूर्णांक मधल्या ऋण पण कंप्लीट झालेला असला आता आणि सोबतच पूर्ण सुद्धा कंप्लीट झालेला असेल राईट. आतापर्यंत जे बोलले पूर्णवर बोलले. आता या पूर्णच्या प्रकारामध्ये झिरोवर बोलूया. कोणावर बोलूया? झिरो. हा झिरो खूप महत्त्वाचा आहे. झिरो एवढा महत्त्वाचा आहे ना, हे झिरो बद्दल बोलत असताना खूप बोलायला लागतं. शून्य राईट. जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की सांगा रे राजानो, या शून्याचा शोध कोणी लावला, तर तुम्हाला याचा आन्सर माहित पाहिजे. कारण या शून्याचा शोध भारतीय व्यक्तीने लावलाय. कोणत्या भारतीय व्यक्तीने लावलाय? त्याचं नाव आहे आर्यभट. काय नाव आहे? आर्यभट. यांना पाटलीपुत्र म्हणून पण ओळखले जाते ना, आर्यभट पाटलीपुत्र म्हणले जाते राईट. तर आर्यभट हे कोणत्या देशाचे होते? तर आर्यभट आपल्या महान अशा भारत देशाचे होते. कोणत्या देशाचे होते? भारत. तर शून्याचा शोध हा भारतीय लोकांनी लावलाय असं आपण म्हणत असतो राईट. आणि जिथं कोणीच कामी पडत नसतं तिथे शून्य कामी पडत असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची गणितामध्ये ना राईट. जस्ट कॉमेडीमध्ये तुम्हाला जर कोणाला माहित नसेल की शून्याचा शोध कोणी लावला, तर जस्ट कॉमेडीमध्ये तुम्ही आलिया भट नाव लक्षात ठेवू शकता. आलिया भट वरूनच कोणतं नाव लक्षात ठेवायचंय? आर्यभट नाव लक्षात ठेवायचंय कॉमेडीमध्येचा. नाही तर परीक्षेला आल्याच्या नंतर शोध साल आलिया भट कुठे आहे, तर आपण जस्ट कॉमेडी म्हणून लक्षात ठेवतो की शून्याचा शोध आलिया भटने लावलाय, पण त्याचं नाव लॉजिक लक्षात ठेवायचंय, तर आर्यभट यांनी लावलाय असं म्हणायचं आहे राईट. लक्षामध्ये राहील. आता कधी विसरणारच नाही सर आहे ना, तुम्ही लय भारी ट्रिक सांगितली म्हणून आता कधी विसरत नाही. चालतंय. आता इथपर्यंत जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर आता इथून पुढे बघत असताना बघा इथून पुढे काय सर, इथून पुढे शून्या बाबतीत बोलत असताना हा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला पॉईंट लक्षात असू द्या. शून्य या संख्येला कोणतेही चिन्ह लावू नये. चिन्ह लावायचंच नाही, लावू नये. शून्य या संख्येला कोणतं चिन्ह लावायचं नाही. म्हणजे तुम्हाला जर मी म्हणलं प्लस शून्य लिहिणे योग्य का मायनस शून्य लिहिणे योग्य, तर तुम्ही म्हणायला पाहिजे की सर तुम्ही प्लस लिहा किंवा मायनस लिहा, हे दोन्हीच्या दोन्ही लिहिणं चूक आहे. ना तुम्ही त्याला प्लसचं चिन्ह लावणार आहात ना तुम्ही त्याला मायनसचं चिन्ह लावणार आहात. आप उसको ना प्लस लगा सकते हो ना मायनस लगा सकते हो. हा, मुलं नाही विसरणार आहे ना, असं काही हरकत नाही. मुली पण लक्षामध्ये ठेवतात. आलिया भट अशी ऍक्ट्रेस आहे ना, त्याने चांगली ऍक्ट्रेस आहे, अभिनय चांगला करते राईट. तर प्लस मध्ये शून्य किंवा मायनस मध्ये शून्य असं लिहिणं चुकीचं आहे. शून्य जर आला कुठे तर तुम्ही त्याला फक्त आणि फक्त काय लिहायचंय? शून्यच लिहायचं, दुसरं काहीही लिहायचं नाहीये. चालतंय. डन असलं पाहिजे इथे आहे ना, इथपर्यंत डन असलं पाहिजे. शून्याला चुकूनही कधीच शून्य लावायचं नाही. ना तो पॉझिटिव्ह आहे ना तो निगेटिव्ह आहे, ना तो धनमध्ये असतो ना तो ऋणामध्ये असतो. तो कुठंच नाही, न्यूट्रल माणूस आहे, राजा माणूस आहे. शून्य कुठंच जात नसतो ना प्लस कडे जातो ना मायनस कडे जातो. त्याला कोणाच्या येण्याने कोणाच्या जाण्याने काहीही फरक पडत नसतो राईट. ही गोष्ट लक्षात ठेवायची राईट. बघा दुसरी गोष्ट, जर आता परत तीच गोष्ट तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो, कालच बोललो होतो आपण. वर जर कोणतीही संख्या असेल, वर कोणतीही काहीतरी एक संख्या आहे आणि त्याला जर मी शून्याने भाग दिला तर उत्तर काय येईल ते बघायचंय. आणि उलट शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला, कोणत्याही संख्येने भाग दिला, उत्तर काय येईल. आता हे तुम्ही लिहून घ्यायचं व्यवस्थित. वर जर एखादी शून्य असेल, मी काल एक उदाहरण दिलं होतं, 5च्या भागाकारात शून्य, याचा भागाकार किती येईल असं जर विचारलं होतं, याचा भागाकार किती येईल असं जर विचारलं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की शून्य भागाकार येतो असं, सॉरी शून्य नाही, याचा भागाकार काय येतो? इन्फिनिटी येतो. इन्फिनिटी म्हणजेच काय? अनंत भागाकार येतो. अनंत म्हणजेच काय? सांगता येत नाही असा भागाकार येतो. सांगता येत नाही राईट, असं आपल्याला म्हणावं लागतं राईट. म्हणजे 5ला जर मी शून्याने भाग दिला तर त्याचा भागाकार इन्फिनिटी येत असतो, भागाकार आपल्याला लक्षात येत नसतो राईट.
हे सगळ्यांना क्लिअर झालं पाहिजे आणि डन असलं पाहिजे. राईट, म्हणजे कोणत्याही संख्येला असू दे, 5लाच म्हणून नाही, कोणत्याही संख्येला बोलते, कोणत्याही संख्येला. समजा वर जर 118/0 आलं, नंतर जर आपल्याला 125/0 आलं, नंतर जर आपल्याला काही असू द्या 999/0 आलं, तर यांचा भागाकार आपल्याला सांगता येत नसतो, सांगता येत नाही असं म्हणावं लागत असतं. राईट, हे डनच झालं पाहिजे सर्वांना. पण एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट जर वर 0 असला आणि खाली एखादी संख्या असली, तर याचा भागाकार हा किती येत असतो, याचा भागाकार 0च लिहायचा असतो. काय लिहायचा असतो, 0 लिहायचा असतो राजांनो. राईट, मग 0 लिहित असताना आमचा भागाकार हा यायलाच पाहिजे, कोणतीही संख्या असू दे ना. 0ला कोणत्याही संख्येने भाग द्या, वर 0 खाली 15 उत्तर 0 येणार, वर 0 खाली 121 उत्तर 0 येणार. अशा कोणत्याही संख्या जर आल्या तर त्याचं उत्तर 0च येत असतं, 0च येत असतं, 0च येत असतं. 0ला कोणत्याही संख्येने भाग दिला तर उत्तर 0 घ्यावे, पण 0ने जर कोणाला भाग दिला तर त्याचं उत्तर सांगता येत नाही असे लिहावे. राईट, सर्वांनी जर डन झालं का बोला, मी लगेच त्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याच्यावर लगेच तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. हे 2 पॉईंट तुमच्याकडे लिहिले असेल, कोणतीही संख्या भागीला 0 उत्तर काय, आणि 0 भागीला कोणतीही संख्या उत्तर 0. राईट, बोला एकदा फास्ट, डन झालं का बोला. येस, डन 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 डन. झालंय. मग माझा एक प्रश्न तुम्हाला असेल, सांगा बरं राजानो, हे 5/0 संख्या प्रकारातला कोणता संख्या प्रकार आहे, संख्या कोणती आहे ती? 5/0, 118/0, 125/0, कोणती संख्या आहे ती बोला. संख्या प्रकारला कोणता संख्या प्रकार आहे? येस, अवास्तव संख्या. अपरिमेय नाही ना, अवास्तव संख्या ना. कालचं विसरलं वाटतंय. ही संख्या कोणती आहे? अवास्तव संख्या आहे. आणि ही संख्या कोणती आहे? तर ही परिमेय संख्या आहे, किंवा वास्तव संख्येतला परिमेय संख्येचा प्रकार आहे. वास्तव नाही, अवास्तव आहे. वरच्या कोणत्या आहेत? तर वरच्या अवास्तव आहे, खालच्या वास्तव आहेत, वास्तव मध्ये परिमेय आहेत असं आपण म्हणू शकतो. राईट, ते 0च्या बाबतीतल्या 2 गोष्टी तुम्ही लिहिल्या असेल अशी अपेक्षा आहे आणि तुम्हाला प्रॉपर जमतंय असं गृहीत धरतोय. 0च्या बाबतीतली दुसरी गोष्ट की 0 सोबत कोणत्याही संख्येचा तुम्ही गुणाकार केला, 0 सोबत कोणत्याही संख्येचा गुणाकार, 0ला कोणत्याही संख्येने गुणले, कोणत्याही संख्येने गुणले, संख्येने गुणले, संख्येने गुणले तर उत्तर 0 येते, तर उत्तर 0 येतेच. राईट, फॉर एक्झाम्पल बघा सर, 25 गुणिले 0 केले, उत्तर 0 येणार राजानो. सर 480 गुणिले 0 केले, 0 येणार राजानो. सर 215 गुणिले 144 गुणिले 148 गुणिले 0, तर उत्तर काय येणार? 0 येणार. टेन्शनच घ्यायचं नाही, लोडच घ्यायचा नाही, पाहत बसायचं नाही. कळतंय कळतंय कळतंय, यायला पाहिजे. राईट, तर 0च्या बाबतीत काय काय गोष्टी शिकलोय. पहिली गोष्ट, 0चा शोध आर्यभट्ट यांनी लावलाय. कोणतेही चिन्ह लावायचं नाही, त्याला न्यूट्रल आहे, राजा माणूस आहे असं गृहीत धरायचंय. 0ने जर कोणाला भाग दिला तर उत्तर सांगता येत नसतं, पण 0ला जर कोणी भाग दिला तर उत्तर 0च लिहायचं आहे. आणि 0 सोबत कोणाचाही गुणाकार केला तर उत्तर 0च येत असतं. हे सगळ्या प्रिंटेड गोष्टी आहे, पण आपण ते सांगणं योग्य वाटत नाही, मग ते सगळ्या तिकडे असतात. बघा, आर्यभट्ट यांनी शोधाला कोणतेही चिन्ह लावायचे नाही, कोणत्याही संख्येने जर 0ला भाग दिला तर भागाकार सांगता येत नाही. राईट, 0ला कोणत्याही संख्येने भाग दिला, कोणत्याही संख्येने 0ला भाग दिला, उलट झालं रे. हा, इथं थोडस कोणत्याही संख्येला पाहिजे, इथं कोणत्याही संख्येला, मराठी शब्दरचना आहे का, कोणत्याही संख्येला 0ने पाहिजे, इथं 0ने भाग दिला असता भागाकार काय येते सांगता येत नाही. राईट,
आणि शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला असल्यास भागाकार काय येतो? शून्य. हे बरोबर आहे, याच्यात काय अडचण नाही ना. शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला असल्यास भागाकार शून्य येत असतो. शून्य सोबत कोणत्याही संख्येचा गुणाकार केल्यास उत्तर शून्यच येतं. हा, शून्याचा सर्वात जुना पुरावा हा एक नवीन पॉईंट लक्षात असू द्या तुम्ही सगळ्यांनी. शून्याचा सर्वात जुना पुरावा जो आहे ना तो ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये शंकराचार्य देवळातील शिलालेखात आढळतो. जर तुम्हाला विचारलं शून्याचा सर्वात जुना पुरावा कुठे आढळतो, ऑथेंटिक नाही आहे, मी आता हे जो बोलतोय ना हे ऑथेंटिक नाहीये, राईट. हे ग्वाल्हेर जे शहर आहे, ग्वाल्हेर किल्ला, राईट. ग्वाल्हेर किल्ल्यामध्ये शून्याचा फक्त पुरावा आढळतो की तिथे चिन्ह दिसले होते, नक्षी चिन्ह काम दिसले होते, राईट. पण त्याला ऑथेंटिक मानलं जात नाही. ज्याला आपण पेटेंट म्हणतो ना, पेटेंट त्याच्या नावाने आहे. तर हे पेटेंट आर्यभट्ट यांनी शोध लावलं याच्यासाठीच आहे. काही इतिहासतज्ञ म्हणतात की ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये सापडलाय, ग्वाल्हेरच्या राजाने शोध लावला असं म्हणतात काही इतिहासतज्ञ, राईट. पण ग्वाल्हेरच्या राजाच्या नावाने शून्याचं पेटेंट नाही. आपल्या स्पर्धा परीक्षेला जर आलं तर स्पर्धा परीक्षेला असं म्हणायचंय की शून्याचा शोध आर्यभट्ट यांनीच लावलेला आहे, राईट. ही गोष्ट लक्षात ठेवायची, आर्यभट्ट यांनीच. पण पुरावा कुठं होता अगोदर, तर पुरावा हा ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये ग्वाल्हेरच्या राजाच्या काळामध्ये होता असं आपण म्हणू शकतो. चालतंय. तर या पॉईंटला तुम्ही जास्त फोकस करू नका, गणित या नात्याने त्याला फोकस करू नका, आर्यभट्टलाच लक्षात ठेवायचं आहे. चालेल. तर शून्याच्या बाबतीत सर्व डन झालं असेल अशी अपेक्षा आहे. एकदा सर्वांनी टाका शून्याच्या बाबतीतले सर्वचे सर्व पॉईंट तुम्हाला डन झाले तर राजांनो कमेंट टाका फास्ट. बोला. शून्याच्या बाबतीतले जर डन झाले असेल तर आपल्याला नैसर्गिक संख्येकडे चालायचं आहे. डन. चालतंय. हो, डन. मग यानंतरचा पॉईंट कोणता आहे तर नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर, राईट. नैसर्गिक संख्या. आपल्याला सगळ्याला वाटते की नैसर्गिक संख्या खूप मोठा आहे, छोटा आहे नैसर्गिक संख्या. या नैसर्गिक संख्याला मध्ये नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या येतात तर नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते तर नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. 1, 2, 3, 4, 5 असं कुठपर्यंत जाणार सर तर असं आम्ही अनंतपर्यंत जात असतो. त्याला आम्ही काय म्हणत असतो नैसर्गिक संख्या म्हणत असतो. अनंतपर्यंत जातो त्याला नैसर्गिक संख्या म्हणतो. या नैसर्गिक संख्येच्या बाबतीतला दुसरा पॉईंट की नैसर्गिक संख्येमध्ये 0 हा अंक, नैसर्गिक संख्येमध्ये 0 हा अंक आणि ऋण संख्या येत नाही. कोण येत नाही, 0 पण येत नाही आणि वजावाल्या संख्या येत नाही. नंतरचा पॉईंट सर्वात लहान, बरं संख्यांची नाव काय काय अजून. नैसर्गिक संख्येला शॉर्टकट मध्ये लिहिता, नैसर्गिक संख्येला काय म्हणलं जातं धनसंख्या म्हणत असतो किंवा मोज संख्या असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर म्हणलं मोज संख्या कोणत्या कोणत्या बघा ना, नैसर्गिक संख्येचा वापर आपण नाही का एखाद्या क्लासमध्ये जर काही विद्यार्थी असतील बसलेले तर त्यांना मोजण्यासाठी करतो ना आपण 1, 2, 3, 4, 5 असं मोजण्यासाठी सुद्धा नैसर्गिक संख्येचा वापर करत असतो. म्हणून त्याला मोज संख्या सुद्धा असं म्हणतात किंवा त्यांनाच काय म्हणत असतात धनसंख्या सुद्धा म्हणत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याला मोज संख्या म्हणा किंवा धनसंख्या म्हणा अशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, राईट. या प्रश्नाचा आन्सर तुम्ही टाकायचा आहे. सर्वात लहान कोणती नैसर्गिक संख्या, बोला कोणती लिहिणार आणि या प्रश्नाचा आन्सर पण तुम्हीच टाकायचा आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या. चला सांगा लहान आणि मोठी कोणती कोणती असेल. येस, राईट. अनंत अनंत अनंत, राईट. डन. सुरुवात सर 1 पासून होते तर आमची सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1च लागेल आणि शेवट अनंतवर होतो तर आमची सर्वात मोठी अनंतच लागेल, राईट. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अनंत असणार आहे किंवा सांगता येत नाही सर्वात मोठी अनंत आहे, त्याला लिमिट नाही काही, है ना. तर एवढे पॉईंट आम्हाला नैसर्गिक संख्येच्या बाबतीत ठेवायचे. कोणते कोणते 1 पासून अनंतपर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्येमध्ये 0 हा अंक आणि ऋण ह्या संख्या येत नाहीत. नैसर्गिक संख्येला धनसंख्या, मोज संख्या असे म्हणतात. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या
अनंत आहे असं आपल्याला म्हणावं लागतंय. इथपर्यंत डन असेल अशी अपेक्षाच आहे. हे सगळं आपल्याकडे प्रिंटेड आहे बघा. 1 पासून अनंतपर्यंत येणार आहे, 1 पासून अनंतपर्यंत येणार सर्व धन संख्यांना, हा शब्द महत्त्वाचा आहे, धन संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांनाच धनसंख्या, मोज संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यामध्ये 0 हा अंक आणि ऋण संख्या येत नाहीत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, सर्वात मोठी सांगता येत नाही. हे सगळे आपल्याकडे प्रिंटेड आहेत, पण मग ते एक्सप्लेन केलेले भारी वाटतात, एक्सप्लेन केलेले लक्षात राहतात, म्हणून आपण ते एक्सप्लेन करत असतो. वाचून सांगायला तर काय, तुम्ही पण वाचून घेऊ शकता, पण ते एक्सप्लेन करणं आवश्यक आहे असं म्हणतो. चालेल, तर हे इथपर्यंत डन झालं असेल अशी अपेक्षा असणार आहे. आता मग पुढे बघत असताना या नैसर्गिक संख्येचे आपण 2 प्रकार पाडतोय. नैसर्गिक संख्येचे किती प्रकार पाडतो? 2. राईट, बघा ना इथपर्यंत इथे दिलं होतं ना, हे बघा पूर्ण संख्येचे 2 0 आणि नैसर्गिक. आता या नैसर्गिकचे 2 प्रकार सम आणि विषम. सम आणि विषम. राईट, संख्या प्रकारावर बोलत असताना जो संख्यांचा आपला प्रकार आहे, संख्येचं जे डायग्राम आहे ते डायग्राम व्यवस्थित जर तुम्ही पाठ केले असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर राहतात. बघूयात आपण याच्यातला नेक्स्ट प्रकार समसंख्या. राईट, नैसर्गिक संख्येमध्ये अजून काही शिकण्यासारखे जास्त नाहीये. पहिला प्रकार चालू करूयात, समसंख्या. राईट, बघा समसंख्येला इंग्लिशमध्ये इव्हन नंबर म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? इव्हन नंबर. हा नैसर्गिकचाच प्रकार आहे. राईट, हा नैसर्गिकचाच प्रकार असेल तर समसंख्येचं वैशिष्ट्य काय असतं की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 किंवा 0 यांच्यापैकी एखादा अंक आला असतो तिला समसंख्या म्हणत असतात. तिला काय म्हणत असतात? समसंख्या. राईट, जर उदाहरणात एखादी संख्या बघायची असेल तर उदाहरणामध्ये बघा, समजा एखादी संख्या बघूयात, 4,95,712. एकक स्थानी कोण आलं रे? 2 आले. 2 आलं म्हणजे ही संख्या कोणती संख्या होईल? समसंख्या. इंग्लिशमध्ये इव्हन नंबर म्हणणार आहात. अजून जर एखादं उदाहरण पाहायचं असेल तर 13,57,978. एकक स्थानी कोण आलं? 8 आलं. 8 आलं म्हणजे ही संख्या कोणती होईल? समसंख्या होणार आहे, काही विषयच नाहीये. राईट, जमते सगळ्यांना? जमते. तर समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे कुठं? इथं एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 यांच्यापैकी एखादा अंक येत असेल तर तिला समसंख्या म्हणायचं आहे, समसंख्या म्हणायचं आहे असं मी म्हणणार आहे. ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात आली पाहिजे आणि लक्षातच आली पाहिजे, येऊन जाईल अशा अपेक्षा. राईट, तर समसंख्येच्या बाबतीतला हा पहिला आमचा पॉईंट लक्षात ठेवणार. दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की सर्वात लहान समसंख्या. तुम्ही आन्सर कमेंट करून टाकायचं आहे. लहान ही आहे सर, मोठी ही आहे. सर्वात लहान समसंख्या मला सांगायची गरज नाही पडली पाहिजे, तुम्ही सांगले पाहिजे ना. हे छोटे पॉईंट तुम्ही पटापट सांगायचे. सर्वात मोठी समसंख्या. राईट, टाका फास्ट कमेंट. 0 0. राईट, बाकीचे राईट, मोठी सांगता येत नाही अनंत. राईट, मोठी सांगता येत नाही. तुम्हाला एक पॉईंट बोलतोय, लक्ष देण्याचा. सर तुम्ही आम्हाला काय सांगलंय? इथं बोलतो चला, लक्ष देणे काय. मी तुम्हाला बोललोय पूर्ण संख्या. कोणत्या संख्या? पूर्ण संख्या. पूर्ण संख्येचे 2 प्रकार. एक आमचा राजा माणूस 0, दुसरा नैसर्गिक. नैसर्गिकचे 2 प्रकार बोलले, सम आणि विषम. राईट ना. मला सांगा रे, नैसर्गिक संख्यामध्ये 0 येतो का? नैसर्गिक संख्यामध्ये 0 येतो का? टाका कमेंट पटापट. नैसर्गिक संख्यामध्ये 0 हा अंक येतो का? आता शिकलो, 2च मिनिटं झाले शिकून. कमेंट करायची फास्ट. नैसर्गिक संख्यामध्ये 0 येतो का? नाही. अरे छाया मॅम येतो कुठं? नाही ना, आपण आता शिकलोय ना छाया मॅम. नाही बोलले मी. हा, नाही, 0 येत नाही. येस, नैसर्गिक संख्यामध्ये 0 येत नसतो. जर नैसर्गिक संख्यामध्ये 0 आला असतं मी त्याला साईडला लिहिलंच नसतं ना. साईडला का बरं लिहिलंय? कारण त्याच्यामध्ये येत नसतो म्हणून. राईट,
जर मग नैसर्गिक संख्यामध्येच शून्य येत नसेल तर नैसर्गिक संख्येच्या प्रकारामध्ये म्हणजे समसंख्येमध्ये शून्य येईल का? म्हणजे समसंख्येमध्ये शून्य येईल का? नाही. आणि मग समसंख्येमध्ये शून्य जर येणार नसेल तर सर्वात लहान समसंख्या शून्य लिहिणे योग्य नाही. सर्वात लहान समसंख्या कोणती लिहावी लागेल? 2 लिहावी लागेल. नाही तर बघा ना, बघा संख्येची सुरुवात, बरं नैसर्गिक संख्येची सुरुवात, नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 2 3 4 5 6 7 8 असं करत करत नैसर्गिक संख्येची सुरुवात होणार आहे. आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात जर झाली असेल तर नैसर्गिक मधल्या आम्हाला सम साईडला काढायच्या, सम साईडला काढायच्या, सम साईडला काढायच्या, सम साईडला काढल्या तर सर्वात लहान कोण दिसतंय? 2 दिसतंय. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 असं म्हणावं लागतं. म्हणून माझी सर्वात लहान समसंख्या या प्रश्नाचा आन्सर कोण राहील? 2 राहायला पाहिजे, शून्य राहणार नाही. हा, तो शून्य एखाद्या संख्येवर असू शकतो, म्हणजे 20 झालं, 40 झालं, 60 झालं, 100 झालं, 200 झालं, 4000 झालं, 10000 झालं, त्या संख्येवर तो शून्य असू शकतो, पण वैयक्तिक शून्य नाही. वैयक्तिक शून्याला सम म्हणायचं नाही. हा पॉइंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. अच्छा चालेल, काय हरकत नाही शीतल मॅम. आणि सर्वात मोठीचा काही विषय नाही, सर्वात मोठी कोण आहे? अनंत आहे. राईट, झाला. हे समसंख्येच्या बाबतीतले पॉइंट लक्षातच ठेवायचे. समसंख्येच्या बाबतीतला नंतरचा पॉइंट, सर्व समसंख्यांना, सर्व समसंख्यांना, सर्व जेवढेही समसंख्या आहेत त्यांना 2 ने भाग जात असतो. 2 ने भाग जातो. जेवढ्याही समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्यांना 2 ने भाग जात असतो. राजांनो, किती भाग जात असतो? 2 ने भाग. सगळ्या संख्यांना, जेवढ्या पण समसंख्या अनंतपर्यंतच्या सगळ्या समसंख्यांना कोण भाग जातो? 2 ने भाग जातो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर मूळ संख्येबद्दल थोडंफार माहित असेल ना, थोडंफार जरी माहित असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की 2 हा एकमेव असा अंक आहे, 2 हा, की जो समसुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. जो समसुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. दुसऱ्या मूळ संख्यामध्ये कोणत्याच समसंख्या नाहीये, त्या सगळ्याच्या सगळ्या विषम संख्या आहेत. तिकडे मूळ मध्ये गेल्याच्या नंतर याच्यावर आपण बोलूयात. चालतंय? इथपर्यंत तुम्हाला डन झालं असेल आणि डनच झालं असेल अशी अपेक्षाच आहे. बघा, काही गोष्टी आहेत अजून पाड्याबद्दलची प्रिंटेड आहे, तुम्हाला वाचून दाखवतोय. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या असं म्हणतात. सर्व समसंख्यांना 2 ने भाग जातच असतो. आताच बोललोय. सर्वात लहान समसंख्या 2 आहे. सर्वात मोठी समसंख्या सांगता येत नसते, अनंत आहे. समसंख्येच्या पाड्यामध्ये सर्व संख्या समच असतात. समसंख्येच्या पाड्यामध्ये सर्व संख्या समच असतात. तुम्ही एखादा जर पाडा पाहिला, कोणता पाडा बघताय? 24 1 24, 24 2 48, 24 3 72, 24 4 96, 24 5 120, 24 6 144, 24 7 24 7 किती होत रे? 24 7 विसरलोय आम्ही तर. तुम्ही 68 होतात रे? हो सर. 192, 24 8 192, 24 9 216 आणि 24 10 240. राईट. जर तुम्ही 24चा हा पाडा व्यवस्थित पाहिला तर बघा ना, यांच्या एकक स्थानी कोण कोण आले? 4 आलं, 8 आलं, 2 आलं, 6 आलं, 0 आलं, 4 आलं, 8 आलं, 2 आलं, 6 आलं, 0 आलं. हे समसंख्याच आल्यात ना. कोणत्या संख्या आल्या? समसंख्या. एकतरी विषम संख्या आहे का त्यामध्ये? नाही. म्हणून आमचं कन्क्लुजन निघालं पाहिजे की समसंख्येच्या पाडामध्ये सर्व संख्या कोणत्या असतात? समसंख्याच असतात. राईट, लक्षातच राहू द्या. राहील तर समसंख्या डन झालं का बोला एकदा सगळ्यांनी? समसंख्या डन झालं का बोला? समसंख्या डन झालं का बोला? लगेच विषमकडे चालणार आहोत आपण. समसंख्या डन झाला असेल तर येस, हो. चालतंय. चलत विषम संख्येकडे ऑड नंबर ज्याला इंग्लिश मध्ये म्हणत असतो. विषम संख्येचं तसंच वैशिष्ट्य पाहून घ्या की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी याचा अर्थ शेवटी 1 3 5 7 9 हे अंक असतात, त्या संख्यांना आम्ही विषम संख्या म्हणत असतो. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं एखादं उदाहरण कोणतेही, उदाहरणार्थ पहिलं कोणते घेत आहे? 48,253. संख्येच्या एकक स्थानी कोण आले? 3 आले. दिसते ना 3, म्हणजे विषम संख्या म्हणणार.
अजून जर एखादं उदाहरण घेतलंय 29,56,849 एकक स्थानी कोण दिसतंय 9 दिसतंय. म्हणजे 1 3 5 7 9 अशा जर संख्या आल्या असेल तर त्याला कोणत्या संख्या म्हणायचं विषम 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 संख्या म्हणायचं असं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. राईट, हा पहिला पॉईंट. एकक स्थानी हे अंक लागतील. दुसरा पॉईंट, याच्यामध्ये जास्त काही शिकायचं नाही आपल्याला. सर्वात लहान बोला फास्ट. सर्वात लहान कोणती संख्या विषम संख्या. आणि दुसरा सर्वात मोठी विषम संख्या. सर्वात मोठी विषम संख्या. सर्वात लहान विषम संख्या कोणतं म्हणलं तर त्याचं उत्तर एकच लिहायचं आहे. आणि सर्वात मोठी विषम संख्या कोणती म्हणलं तर आम्हाला त्याचं उत्तर अनंत लिहायचं आहे. सांगता येत नाही असं लिहायचं आहे, असं लिहायचं आहे आणि असंच लिहायचं आहे. राईट, ही गोष्ट सगळ्यांना लक्षात राहिली पाहिजे. चालतंय. विषम संख्येमध्ये दुसरं काही नाही. जसं की आपण आता थोड्या वेळाखाली समसंख्येमध्ये काय बोललोय की समसंख्येच्या पाड्यामध्ये समबद्दल बोलतोय. समसंख्येच्या पाड्यामध्ये सर्व संख्या समच असतात. सर्व संख्या काय असतात सम. पण विषम संख्येच्या पाड्यात तसं नाही आहे. विषम संख्येच्या पाड्यामध्ये अर्ध्या सम असतील अर्ध्या विषम असतील. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. विषम संख्येच्या पाड्यामध्ये तसं आहे का नाही. अर्ध्या सम असणार आहे अर्ध्या काय असणार आहे विषम असणार आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या राजांनो. राईट, तुम्ही लक्षामध्ये ठेवाल अशी अपेक्षा आहे. लक्षामध्येच ठेवायचं आहे आपण. राईट, तर अपेक्षा अशीच आहे की तुम्हाला विषम संख्या सुद्धा पॉईंट क्लिअर झाला असेल. राईट, आता बघा, आता बोलत असताना मी थोडंसं तुम्हाला बोलणार. हे सगळं प्रिंटेड आहे आपल्याकडे. 1 3 5 7 9 इत्यादीपैकी एखादा अंक येतो त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. सर्वात लहान 1 आहे, सर्वात मोठी सांगता येत नसते. एवढ्या गोष्टी. पुढच्या ज्या संख्या आहेत ते संख्या प्रकार आपण थोड्या वेळात म्हणजे उद्या शिक्षणामध्ये पाहूयात. तर त्या अगोदर आज काय काय शिकलो एकदा रिव्हिजन करून घेऊ. फास्ट पटापट. हा, कुठून चालू केलं होतं आपण. पूर्णांक संख्येच्या पुढे गेलो होतो. राईट, पूर्णांक पण रिव्हिजन करून घेऊया ना. हे पूर्णांक मध्ये काय तर डोकं म्हणजे 0, डावीकडे गेलं प्लस मध्ये, उजवीकडे गेलं मायनस मध्ये. तर प्लस मध्ये मायनस मध्ये जाता येत नसतं आम्हाला. पूर्णांक संख्या त्याला म्हणत असतो. राईट, पटकन आहे का मी जे बोलतोय तर ऐकण्यावर असं फोकस असेल तुमचं. मनामध्ये दुसरं काहीच असेल नको. सर रिलॅक्स मध्ये एकदम ऐकून घ्यायचं. राईट, मनामध्ये काहीच नको. पूर्णांक संख्येबद्दल बोलतोय मी. कोणत्या संख्येबद्दल बोलतोय पूर्णांक संख्येबद्दल. राईट, तर पूर्णांक संख्येमध्ये धन संख्या येतात, ऋण संख्या येतात आणि शून्य सुद्धा येत असतो. याचे म्हणत असतात पूर्णांक संख्या. सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही अनंत. सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही अनंत. राईट, जर तुम्हाला नंतर पूर्णांक संख्येमधून कोणाला साईडला काढा म्हणलं ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर्स. निगेटिव्ह नंबर्स तुम्ही साईडला काढणार आहात. ज्या संख्यांना वजाचं चिन्ह लागतं त्यांना ऋण संख्या होणार. सर्वात लहान ऋण संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी ऋण संख्या -1 आहे. पूर्णांक संख्येमधून पूर्ण संख्येला साईडला काढल्या. पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या येत नाही. साईडला काढले ना म्हणून पूर्ण संख्येत कोण येत नाही ऋण संख्या येत नसतात. पूर्ण संख्येची सुरुवात 0 या अंकापासून होते. शेवट अनंत मध्ये होतो. पूर्ण संख्येमध्ये वजाच्या संख्या येत नसतात. सर्वात लहान पूर्ण संख्या 0, सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. पूर्ण संख्येमधून 0ला साईडला काढले. कोणाला साईडला काढले 0ला. राहिलेल्या संख्येला धन संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणत असतात. 0चा शोध आर्यभट. 0ला कोणतं चिन्ह लावायचं नाही. शून्याला जर एखाद्या शून्याने एखाद्या संख्येला भाग दिला तर उत्तर सांगता येत नसतो. पण 0ला जर एखाद्या संख्येने भाग दिला तर उत्तर 0 येत असतं. 0चा गुणाकार कोणासोबत केला तर उत्तर 0च असतं. नैसर्गिक संख्या 1 पासून अनंतपर्यंत येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणणार. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात मोठी सांगता येत नाही. नैसर्गिकचा प्रकार समसंख्या. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 हे अंक येत असतात त्यांना समसंख्या म्हणतात. सर्वात लहान समसंख्या 2, सर्वात मोठी समसंख्या सांगता येत नाही. राईट, नंतर विषम संख्या. सर्वात लहान विषम संख्या 1 आहे, सर्वात मोठी सांगता येत नसते. विषम संख्या ओळखायची कशी की जिच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक येत असतात तिला विषम संख्या असं म्हणत असतात. राईट, हे तुम्हाला सगळ्यांना डन झालं असेल अशी अपेक्षा आहे. शुअर तुम्ही लक्षामध्ये ठेवा. चालतंय, एकदा डन झालं की बोला. उद्याला थोडंसं सम विषयावर बोलूयात, या संख्या प्रकारावर बोलूयात आणि लगेच मूळ संख्येला आपण उद्याला चालू करणार आहोत. चालेल बोला एकदा फास्ट पटापट बोला. डन झालंय. तुमचं नेक्स्ट लेक्चर लगेच चालू आहे. येस, डन. हो चालेल. मग सर्व गोष्टी लक्षात आल्या असेल अशी अपेक्षा करतो. थांबतो, भेटतो उद्याला. सर्वांनी गुड डे टू ऑल. अभ्यास करता. धन्यवाद. काही अडचण असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाकायचा.